किलोमीटर प्रमाणे 10,000 किलोमीटरला इंजिन ऑइल बदललं पाहिजे. पण बऱ्याचशा लोकांचं मत असं असतं की यार मी गाडी वापरतच नाही तर इंजिन ऑइल कशाला चेंज करू. म्हणून काही लोक काय करतात, गाडी 12,000, 13,000, 15,000, 16,000, शक्यतो 2-2 वर्ष पण गाडीचं इंजिन ऑइल चेंज करत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का याच्यामुळे तुम्हाला काय काय अडचणी येणार आहेत. तुम्ही जर इंजिन ऑइल चेंज करत नाहीत वेळेवर, विस्कोसिटी दिलेली असते इंजिन ऑइलला, त्याची विस्कोसिटी कालांतराने कमी होत असते आणि इंजिनमध्ये घर्षण होऊन होऊन ऑइलमध्ये बरेचसे लोखंडाचे बर तयार होत असते. जर तुम्ही वेळेच इंजिन ऑइल बदलत नाही आहेत तर काय काय अडचणी येतात. सर्वात महत्त्वाचं, इंजिनचा पिकअप कमी होणार, तुम्हाला ॲव्हरेज एकदम कमी येणार, ऑइल फिल्टरमध्ये भरपूर सारी बर साचणार, ऑइल संपमध्ये खाली भरपूर सारी बर साचणार, स्टेनरमध्ये ऑइल भरपूर सारी बर साचणार, ऑइलचा प्रेशर कमी होणार, हळूहळू हळू जो पाहिजे तेवढा प्रेशर कमी होणार. कारण ऑइलची विस्कोसिटी कमी होती, त्याच्यामुळे त्याला पाहिजे तेवढा प्रेशर मिळत नाही. इंजिनमध्ये लुब्रिकेशन ही सिस्टम ही एकदम कमी प्रमाणात वर्किंग होणार, त्याच्यामुळे इंजिन ओव्हरहीट होऊ शकतं. इंजिनचं तापमान लवकर जास्त होणार. त्याच्यामुळे जो वेळ दिला आहे कंपनीने, जे किलोमीटर दिलं आहे, जे वर्ष दिलं आहे, त्याच वेळेतच इंजिन ऑइल चेंज करायला विसरू नका. म्हणजे भरपूर सारे फक्त 2,000चं, 1,500चं, 1,000चं इंजिन ऑइलसाठी तुम्ही भरपूर सारं खराब करताय तुमचं इंजिन. म्हणून वेळेवर इंजिन ऑइल बदली करायला विसरू नका.